नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडता युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे पेडगाव फाटी. रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 ला मान्य महेश आप्पा चव्हाण यांचा मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य बिनजोडचं जंगी मैदान आहे पेडगाव फाटीवरती. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत या ठिकाणी महेश आप्पा आहेत, महेशदादा शिंदे आहेत कालगावचे, प्रकाश पैलवान आलवीचे, आप्पांचे सहकारी आहेत, सातेवाडी गावचे माजी सरपंच अमोल बोटेसर आहेत आणि मित्र परिवार. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे रविवारी 14 तारखेचं बिनजोड मैदानचं. या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक महेश आप्पा आहेत, अमोल सर आहेत, प्रकाश पैलवान आहेत, महेश दादा आहेत, आप्पांचे मित्र परिवार आहेत. एकंदरीत जाणून घेऊ आप्पांच्याकडून बिनजोड मैदानाचं नियोजन कसं आहे रविवारी पेडगाव फाटीला. आप्पा नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय सांगाल आप्पा, रविवारी बिनजोडचं मैदान आहे, कसं नियोजन आहे मैदानाचं? आता आपण विचार केला तर ही प्रसिद्ध बैलगाडीची फाटी आहे. हो. सातेवाडीची म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात ही फाटी कोणाला माहित नाही असा एकही बैलगाडी मालक नाही. हो. तर या फाटीवर आपण नियोजन घेतलं. या फाटीवरचं नियोजन ही सातेवाडी मित्र परिवार व माझा सर्व महाराष्ट्रातील सर्व मित्र परिवार आणि अखिल भारतीय संघटनेच्या वतीने हे मैदान आयोजित आहे. असं कोणाच्या मनात आणू नका की कोणाला कोण राहिला असेल चुकून सांगायचं तर ते पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. हे मैदान आहे हे सगळं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं मैदान आहे. बरोबर. तर मैदानाची रूपरेषा असं असणार आहे की आपल्याला बॅरिकेड हे 700 फूट दोन्ही साईडला राहणार आहे. बर. आणि आपलं खाली कॅमेरा दोन्हीकडे राहणार आहेत, पुढे कॅमेरा राहणार आहेत. बरोबर. हुशार पंच असणार आहे ती, समोर निकाल पंच पण असणार आहे. बरोबर. मैदान हे पूर्ण पारदर्शक होईल. मैदानात इथं कुणावर अन्याय केला जाणार नाही. रितसर ज्याचा निकाल असेल त्याला निकाल दिला जाणार आहे. आपण सन्मान चिन्ह बादल्या म्हणून ठेवले, ती काय शर्यतीला जो ज्याचे प्रश्न मुंबई नियमाप्रमाणे ठाणे, रायगड, पालघर अखिल भारतीय संघटना पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ, आपला मराठवाडा, कोकण कोकण आपलं हे चिपळूण हे पूर्ण सर्व बैलगाडी चालक, मालक आणि प्रेक्षक यांनी संपूर्ण म्हणजे इथं प्रेक्षणीय बिनजोडी होणार आहेत. मैदान चांगलं होणार आहे. तर इथं उपस्थित राहावे आणि त्या मैदानाचा लाभ घ्यावा. नक्कीच. आपलं मैदानात हे मुंबईचे जे नियम आहेत बिनजोडचे, त्या नियमात सगळं होणार. हा, मुंबईच्या नियमाप्रमाणेच होणार आहे. राहिला विषय ते कटिंग काय असेल ते नियमाप्रमाणेच होईल. आणि जी काय 5,000च्या आतली शर्यत असेल त्याला 1,000 रुपये कटिंग आणि 5,000च्या वरची काय मुंबईच्या नियमाप्रमाणे जे कटिंग असेल ते होईल. बर. आणि दुसरा विषय की ज्या आपण मैदान लवकर चालू करण्यासाठी दुसरा एक निर्णय घेतलाय की ज्यांचे व्हॉट्सअपच्या वरती शर्यती जुळतील किंवा 10:30च्या अगोदर इथं येऊन शर्यती जुळतील आणि 10:30च्या अगोदर त्यांची गाडी पळेल, त्यांना 7% म्हणजे अर्धच कटिंग म्हणजे जी काय असेल 5,000च्या आत असली तर 500 रुपये कटिंग. आणि जर मोठी शर्यत असेल तर त्याला अर्धच कटिंग, 7% कटिंग. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात सांगायचं आप्पांचं म्हणजे येतो की 10:30च्या अगोदर जर इथून आपण व्हॉट्सअपला शर्यत जुळले असल्या, आपण इथं शर्यत येऊन केली 10:30च्या अगोदर, तर आपलं 5,000च्या जे 1000 कटिंग आहे ते 500 होईल. आणि समजा 5,000च्या वरची शर्यत असली तुमची, समजा 11,000 असेल किंवा पुढे काय आकडे असेल, तर त्याच्यातलं जे मुंबईच्या नियमाप्रमाणे 15% त्याच्यातलं पण आपण सांगितलं 11च्या अगोदर शर्यत केली तर 7.5%च कटिंग होईल. म्हणजे दोन्ही साईडनं 50% कमी कटिंग होणार आहे आणि एक साईडनंच कटिंग, दोन्ही साईडनं कटिंग होणार नाही. बरोबर. तेवढं डोक्यातनं गैरसमज काढा. तुमचं प्रॉपर जी कटिंग आहे ती एक साईडनंच होईल, दोन्ही साईडचं कटिंग होणार नाही. मुंबईच्या नियमात जसं आहे मुंबईच्या नियमाप्रमाणे होईल. आणि सर्व मुंबईचे ठाणे, रायगड, पालघरचे अध्यक्ष संदीपबाई माळी, विलास पैलवान आणि सर्व मान्यवर आपले धनाजी तात्या, उदयदादा, शेवाळे आबा यांनी सर्व मान्यवरांनी मैदानासाठी उपस्थित राहावं आणि काही आमचं चुकलं तर आम्हाला मार्गदर्शन करावं, एवढी विनंती. नक्कीच. म्हणजे सगळे वरिष्ठ वगैरे सगळ्यांच्या उपस्थितीत मैदान पार पडणार आहे. मित्रांनो, नियम आपल्याला बिनजोडची माहिती जातात. मैदान आपण सांगितलं सुरुवातीलाच की जे मुंबईचे नियम आहेत त्या मुंबईच्या नियमाप्रमाणेच शर्यती कटिंग वगैरे 11च्या अगोदर आलं तर आपल्याला अजून त्याच्यामध्ये सुद्धा आपण लवकर मैदान सुरू आहे इथून व्हॉट्सअपवर जुळल्या किंवा इथे येऊन जुळल्या 11च्या जर आपण शर्यत इथं केली तर आपल्यासाठी आणि आपण सांगितले त्यातनं पण आणि अर्ध कटिंग होणार आहे. त्यामुळं मैदान चांगलं पारदर्शक आहे. बरं, आपण फाटीबद्दल काय सांगाल आता?
फाटीचा काही प्रश्न नाही, सांगितल्याप्रमाणे आता ही फाटी सर्वांनाच परिचित आहे. हो. इथं काय हिंद केसरी मैदानाची फाटी आहे आणि फाटीवर बघितलं तर खाडाबिडा काय कुठं बघायला मिळत नाही. थोडेफार आता पावसामुळे आले ते आमची पोरं काय साफ करून हो. घेतील सगळा विषय. दोन्ही फाट्या एकदम प्लेन, असे उजवी आणि डावी. उजवीला काय असं असं काय नाही, दोन्ही एकसारख्याच फाट्या एकसारखी असतील. कुठे एकार नाही काय नाही. कुठं एक नाही किंवा काय नाही. बरं पल्ला संदर्भात अपघात राहिला आपलं साधारण मला 900 ते 950 फूट राहील. बर. आणि पुढे थांबायला पण बघितलं तर पुढे तुम्ही थांबायला पण जागा चांगली आहे. दुखापत होऊ नये कुठल्या जनावराला याची पूर्ण काळजी घेऊन मैदानात अँब्युलन्स उपलब्ध असणार आहे. हो. जनावरांसाठी पण आणि आपल्या कुणाला प्रेक्षकांमध्ये कोणाला दुखापत झाली त्यांना पण अँब्युलन्स उपलब्ध असणार आहे. पाण्याचा टँकर उपलब्ध असणार आहे. नक्कीच. बरं बैलगाडी मालकांना काय सांगायला जायचं होता, कारण तुमच्याकडून सोडून मी महेश दादांकडे जाणार आहे. बैलगाडी मालकांना काय सांगायला, आयोजक म्हणून स्वतः तुमच्या नावावरतीच मैदान आहे, काय सांगाल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना आवाहन करतो की मी वाढदिवसानिमित्त मैदान 2 वेळा आयोजित केलं होतं, पण पावसाच्या अडचणीमुळे काय होऊ शकलं नाही. माझा वाढदिवस जूनमध्ये असतो, पण त्या जूनमध्ये पाऊस असल्यामुळे घेता आलं नाही. तर आता हे मैदान एकदम आम्ही पारदर्शक, हे पैसा कमवण्यासाठी किंवा कशासाठी हे मैदान नाही, हे फक्त नावासाठी मैदान आहे. तर बहुसंख्य लोकांनी उपस्थित राहावे, शौकीनाने उपस्थित राहावे, बैलगाडी मालकांनी उपस्थित राहावे ही विनंती. काय सांगाल आता तुम्ही? जाता जाता एक सांगतो की आता जी काय आपल्या प्रत्येक मैदानाच्या तिथं जाऊल तिथं बघतो आपण, लाल काळा जी काय ती जुगाराचा प्रकार येतोय. बर बर बर. त्याच्यामुळं मुलांचं नुकसान होतं या. तर एक माझी विनंती राहील की माझ्या मैदानात त्या लाल काळ्यावालीने येऊ नये. बर बर बर. अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. नक्कीच. बघा मित्रांनो, जे आपण सांगितलेलं आहे की जर तसं काय कोण निदर्शनास झालं तर त्या ठिकाणी कुठलाही म्हणजे इथं जुगार वगैरे असलं कुठलाही प्रकार होता का म्हणून याची नोंद घ्या आणि इथं तसला प्रकार करू नका. आपण सांगितलं तशी कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती करण्यात येईल. आपल्यासोबत आता आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत, आपण जे सहकारी महेश दादा आहेत, महेश दादांकडून थोडं जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता आपण तुम्ही काय कायम सोबतच असता, आपणच्या नावावरती म्हणजे आपण जिथं आयोजन नियोजन आपणच्या अंडर खालीच मैदान आहे रविवारचं, कसं मैदान होईल आणि बैलगाडी मालकांना काय सांगाल? बैलगाडी मालकांना काय, आमच्या थोरल्या भावाच्या म्हणजे आपण वाढदिवसानिमित्त घेतलेलं आहे 2 मैदान, पावसामुळे व्यत्यय आलेले ते आता आपण इथं पेडगाव फाटीला घेतो, हिंद केसरी फाटीला. बरोबर. तर 10च्या आत म्हणजे जे व्हॉट्सअपला जे शर्ती जुळले ते आपण सांगितले 11च्या अगोदर केलं की 11च्या आत डिस्काउंट केलं त्यांना की आपलं बाबा कमी कटिंग कमी कटिंग. आणि म्हणजे मुंबईतल्या किंवा ठाणा पालघर सगळ्या आपल्या पनवेल ह्या शेट लोकांनी लवकर येऊन आपलं सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त बिनजोड म्हणजे होतील एवढे आपले आम्ही आशा करतो. नक्कीच. बाकी नियम वगैरे आपले सगळे संघटनेचे सगळे आपले भारतीय अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सर्व नियम. नक्कीच. काहीच टेन्शन. बरं आता दादा याच्या संदर्भात म्हणजे मुंबई आपले संदीप वगैरे असतील, सगळ्यांशी चर्चा झाली का? आपण केली भांच्या बरोबर आणि राहिलेले सगळ्या शेट लोकांनी म्हणजे जी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये येते त्या प्रत्येक शेट लोकांनी मी आपला फोन करून प्रत्येकाने कॉन्टॅक्ट मध्ये आहे. नक्कीच. आणि आपण का नाही भाईसनी पण फोन केलाय, संदीप भाईसनी पण. म्हणजे आपलं जे असेल ते नियमात होईल सगळं. हो सगळं. नक्कीच. बैलगाडी मालकांनी लक्ष द्या, आज गुरुवार आहे, शुक्रवार शनिवार शेवटचा आता आजचा धरून 3रा दिवस. रविवारी बरोबर या ठिकाणी सकाळी जसं आपण सांगितलंय 11च्या अगोदर जर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे शर्यत जुळल्या असतील किंवा इथे येऊन जुळल्या 11च्या अगोदर पडला तर आपल्याला त्या ठिकाणी कटिंग मध्ये कमी या ठिकाणी 15% ऐवजी 7.5% कटिंग होईल. 11 नंतर जे रेग्युलर कटिंग आहे म्हणजे आपलं नियमाप्रमाणे ते 11 नंतर कटिंग राहणार आहे. फक्त बैलगाडी मालकांनी म्हणते पावसात दिवस आहेत, वेळ आहे, आता सध्या तरी पाऊस नाही, फाटीवरती आपण ऊन पडलेलं आहे, परंतु निसर्ग काय सांगू शकत नाही. आणि फाटीचं म्हणाल तर आता आम्ही कायम येत असतो आपण, पडत्या पावसात म्हटलं तरी इथं चिखल होत नाही किंवा काय नाही. पण तसे काय पावसाची जरी अपडेट आली म्हणजे पावसाची अडचण असली तरी बैलगाडी मालकांना आदल्या दिवशी कळवलं जाईल, कुठल्याही बैलगाडी मालकात नुकसान होणार नाही याची या ठिकाणी काळजी घेतली जाईल. फक्त माझी विनंती राहील, आपण वेळेत सहकार्य करा. आपल्यासोबत या ठिकाणी सातेवाडी गावचे माजी सरपंच अमोल सर आहेत, अमोल सरांकडून थोडं जाणून घेऊ. सर नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आता आपण तुमचं घरगुती संबंध म्हणजे भाऊ असले मोठं भाऊ काय सांगाल आता मैदान इथं पेडगाव फाटी होते, आपांचं 2 वेळा नियोजन झालं होतं अगोदर, पण ते पावसामुळे जरा कॅन्सल झालं. बर. त्यामुळे आम्ही ह्यावेळी विचार केला, म्हटलं होता वाढदिवस झाला जून मध्ये तर आपणच काहीतरी करावं. बर. म्हणून आपणशी चर्चा केली आणि बिनजोडचं नियोजन आम्ही केलं इथंच. बर. बाकी मैदान वगैरे कसं होईल? मैदान एकदम रीतसर होणार, अखिल भारतीय आपल्या संघटनेच्या नियमानुसारच होणार, काय अडचणी येणार नाही. नक्कीच.
जे नियम सगळे आहेत तिथं हो जे नियम आहेत ते नियम होणार. कधीपर्यंत परमिशन आपली सांगा परमिशन ही रीतसर आम्ही केलेलीच आहे. उद्यापर्यंत. हा उद्यापर्यंत होईल 100%. मित्रांनो, मैदानाची परमिशन सुद्धा आपल्याला उद्या या ठिकाणी व्हॉट्सअपला बघायला मिळेल. परमिशन उद्यापर्यंत येणार आहे. बैलगाडी मालकांनी फक्त तयारीला लागा. म्हणजे थोडक्यात काय, शर्यती जुळायला वेळ जातो आणि शर्यती जुळल्यानंतर लवकरात लवकर येऊन इथं मैदानाला सहकार्य करा. मैदान बरोबर सकाळी 11च्या आपण सांगितले शर्यती करा आणि त्याचं ते बाकी सांगितलेलं आपल्याला. बाकीचे नियम आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये मुंबईचे समालोचक असतील, राहुल बुर असतील, प्रताप तात्या जांजुर्णे आहेत, सुनील मोरे सारकार पेडगावकर आहेत. बाकी नियम आपल्याला या ठिकाणी जाहीर होतील. फक्त वेळेत या सहकार्य करा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महेश अप्पा चव्हाण मित्रबरोबर आयोजित भव्य दिव्य बिनजोड मैदानात शोभा वाढवा. मित्रांनो, आपल्यासोबत प्रकाश पहलवान दारवीचे. प्रकाश पहलवानकडून थोडं जाणून घेऊ. पहलवान नमस्कार. राम राम. काय सांगाल आता आप्पा तुमची मैत्री सोबत असतं काय मैदाना रविवारी कसं नियोजन आहे? नियोजन ही परफेक्टच होणार. बरं. आता तुम्ही म्हणा आम्ही म्हणा ही सर्वजण एकत्र आहे. बरोबर. हे सरपंच असतील, सरपंच काय बोलतील 2 शब्द त्या आणि आप्पांच्याकडनं चुकून आप्पांचं नाव राहिलं रेटरेंच्या, त्याबद्दल आम्ही आपलं दिलगिरी व्यक्त करतो. आप्पांनी बी आपलं, कारण आप्पांचं नाव घेतलं नाही म्हणून आप्पांनी रुसून थांबू नये. बरोबर बरोबर. त्यासाठी बाकी काय ना. आणि जी मुंबईची लोक आहेत त्यांनी कुठलाही त्रास होणार नाही याची जिम्मेदारी आम्ही घेणार. म्हणजे जे आहे ते सगळं रीतसर पारदर्शक अगदी. कोणालाही त्रास नाही आणणार नाही. काय नाही. पण मुंबईवाल्याला कुठलाच त्रास होणार नाही आणि आपल्या शेतकरी वर्गाला बी किंवा मुंबईवाल्याला कोणालाही कुठल्या गोष्टीचा त्रास होणार नाही याची जोखमदारी आम्ही घेणार. नक्कीच. बघा, बैलगाडी मालकांना विनंती राहील, कुठल्याही प्रकारे आपल्याला कुठलाही त्रास नाही किंवा कुठल्याही अडचणीत येणार नाही. स्वतः आप्पा असणार दिवसभर सकाळपासून मैदानात. आप्पांचे सहकारी मित्र सोमनाथ बाई सुद्धा येणार आहेत मैदानाला. बाकीचे आप्पांचा मित्र परिवार, आता आपल्याला माहिती आहे बैलगाडी शर्यतीत आप्पांचं नाव आहे आणि मित्र परिवार आप्पांचा मोठा आहे. सगळे या ठिकाणी आप्पा असणार आहेत का आपल्या मैदान दिवशी? हो, सगळे. त्यामुळे मैदानाला शोभा असणार आहे. सगळ्यांच्या ठिकाणी मान सन्मान आप्पांच्या वतीने करण्यात येणार आहेत. तरी माझी जाता सर्व बैलगाडी मालकांना विनंती राहील, आपण लवकरात लवकर रविवारी या ठिकाणी पेडगाव पाटीवरती येऊन या बिनजोड मैदानाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग भलं, जानूबाईच्या नावानं चांग भलं.